नमस्कार मित्रांनो, मी आज एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे आणि ते विचारशक्ती त्यासाठी कशी मदत करू शकते आपल्याला त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की भाऊबंधांमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा वादविवाद होत असतात. जमिनीवरून वाद होत असतात. कधीकधी आपण जिथे काम करतो तिथे 1-2 महिने काम केल्यावर कधीकधी बॉस आपल्याला समजा तुम्ही नोकरी सोडली तर तो बॉससुद्धा आपल्याला पैसे देत नाही. आपला जो हक्काचा वाटा आहे तरी आपल्याला मिळत नाही. कधी भाऊबंधांमध्ये मारामाऱ्या असतात. कधीकधी ते लोक आपली जमीनसुद्धा हडप करतात. आपला वाटा आहे तो आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो कधी म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही म्हणा माझा तिथे वाटा आहे पण मला मिळाला नाही. त्यावेळी आपल्याला वाटतं का मला मिळत नाही हा, तर तो आपण कसा मिळवू शकतो, तर ह्या विचाराच्या शक्तीने तुम्ही मिळवू शकता. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्याच गावामध्ये घडलेली घटना आहे. ते सख्खे भाऊ होते 3. त्याच्याबदली 2 भाऊ ते मुंबईला आले. मग ते इथे त्यांनी रूम घेतली. मग ते इथे कामधंदा करायला लागले. पण एक भाऊ गावाला होता. त्यामुळे ती जमीन आहे ती मला वाटतं पूर्वी असा नियम होता की एकाच्याच नावावर जमीन असायची. म्हणजे किंवा वडील असेल तर वडिलांनंतर मोठ्या भावाच्या नावावर ती जमीन होती. तर त्याप्रमाणे त्या मोठ्या भावाच्या नावावर जमीन झाली. मग काही वर्षाने काय झाला, त्या मोठ्या भावाचा मुलगा होता तो लग्न करून दुसऱ्या गावी गेला. ओके. तर मग त्याचा हळूहळू ह्यांच्याशी संबंध म्हणजे काकांशी जो संबंध होता तो संपला. पण ती जमीन ही त्या मोठ्या भावाच्याच नावावर होती. ओके. मग काही वर्षांनी काय झालं, हे भाऊसुद्धा कामामध्ये बिझी होते. त्यांना ते धावपळ गावाला जा, मग ते फेऱ्या मारा कलेक्टर ऑफिसमधून नावावर करण्यासाठी. ती बरीच किचकट प्रक्रिया असते. ती सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला वेळ नसतो. हल्ली तुम्ही बघता माणसं गावाला जाऊन जास्त दिवस राहत पण नाही. म्हणजे आमची इथे जास्त करून गणपतीला जातात. मग परत गणपती झाला का येतात धावत पळत असे, कारण बऱ्याच जणांच्या प्रायव्हेट नोकऱ्या असतात. तर काय झालं, त्या मुलाने राग म्हणून म्हणजे त्या मोठ्या भावाच्या मुलाने राग म्हणून ती जमीन जशी वडील वारले त्यानंतर काही वर्षांनी या 2 भावांनी लक्ष न दिल्यामुळे त्या मोठ्या भावाच्या मुलाने ती संपूर्ण जमीन आपल्या नावावर करून घेतली. आता ह्यांची मुलं मग नंतर काय झालं, काही वर्षांनी हे 2 भाऊ जे होते तेही वारले. पण त्यांची मुलं म्हणतात काय, तो आमचा पण त्याच्यात वाटा आहे ना, कारण ते एका समजा बापापासून ही मुलं पुढे झालेली आहेत. म्हणजे सगळ्यांचा वाटा आहे. पण यांनी जमीन काय खूप मोठी नव्हती, पण प्रत्येकाचा वाटा तर असतो, तो त्यांना मिळत नव्हता. बरोबर. तर त्यासाठी मग ते म्हणाले आमचा हक्काचा वाटा असून आम्हाला मिळत नाही, तर आम्ही आता काय करणार. परत कोर्ट कचेऱ्या कोण करेल, त्यांना काही लोकांना सल्ला दिला सुद्धा, तुम्ही कोर्ट कचेऱ्या करू शकता, पोलीस कंप्लेंट करू शकता. पण ती धावपळ कोण करणार, गावाला जा, परत तिथे राहायला पण नाही, कारण आता तर तिथे गावाचं घर ते पूर्ण बंद असतं. हे सगळे मुंबईला आले जातात फक्त गणपतीपुरती. ते अशी परिस्थिती असताना ते म्हणतात काय आम्हाला ते जमणार नाही, तर आम्ही ते कसं मिळू शकतं. तर त्यावर मी एका पुस्तकात वाचलं होतं, तेच मी सांगणार. मी माझ्या मनाचं काय सांगत नाही. जे मी मानसशास्त्राच्या पुस्तकानं वाचलेलं आहे तेच मी इथे सांगतो आहे. मग त्या पुस्तकात असं सांगितलं होतं की तुमच्या हक्काचा वाटा तुम्ही कसा मिळवू शकता. तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही रोज सकाळी जेव्हा झोपेतून उठता अंथरुणावर तेव्हाच 10 मिनटं बसायचं आहे आणि फक्त देवाला एवढीच प्रार्थना करायची. 10 मिनटं तरी बसून तुम्ही करू शकता. मला वाटतं कोणी करू शकतं, आपल्याला जर आपला वाटा मिळत असेल तर. तुम्ही एवढंच म्हणायचं आहे की देवा मला माझा जो हक्काचा वाटा आहे जमिनीचा तो मला मिळाला पाहिजे. असं 10 मिनटं तुम्ही ते रिपीट करायला पाहिजे रोज सकाळी, आणि रात्री झोपायच्या अगोदर 10 मिनटं ते म्हणायचं आणि मग झोपायचं. असं जर तुम्ही करत राहाल काही दिवस तर कमीत कमी 2 महिने ते करावं लागतं. पण त्याच्या आधीसुद्धा त्याचं फळ मिळू शकतं जर तुम्ही जर एकदम मनापासून ते केलं. 10 मिनटं सकाळी, 10 मिनटं रात्री, तर तुम्हाला तुमची जमीनसुद्धा लवकर मिळू शकते. मग त्यासाठीच पहिलं म्हणजे तुमचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. ह्या शास्त्रावर, हे मनाचं शास्त्र आहे, हे विचारांचं शास्त्र आहे, ह्याच्यावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे विचार मनात घोळवता
म्हणत राहता तेव्हा ते विचार वातावरणात जातात. मग तिथे मला युनिव्हर्सल लॉ इथे काम करतो. म्हणजे ते विचार कंपन पावतात. जसं आपण पाण्यामध्ये दगड मारल्यानंतर गोल अशी रिंगण दिसतात आणि ती अशी पसरत पसरत पूर्ण तळ्यावर जातात. तसं सेम तो विचार तुमचा कंपन पावत पावत त्या माणसाच्या मनात जातो आणि तो माणूस मग ती जमीन असून का कुठलाही तुमचा हक्काचा वाटा असणं महत्त्वाचं आहे. तो तुम्हाला ते परत देऊ शकतं. म्हणजे तो एक पॉझिटिव्ह विचार तुम्ही सतत घोळवणं आवश्यक आहे. तो जर तुम्ही घोळवत राहिलात मनात पण त्याच्यावर तुमचा डाऊट असला नाही पाहिजे. तुम्ही ते म्हणा आणि विसरून जा. हे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये. ही टेक्निक याला सूचना यंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो. सूचना यंत्र म्हणजे ॲफर्मेशन टेक्निक असा इंग्लिशमध्ये त्याला बोलू शकतो आपण. पण त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल मनावर. काय होतं, आपण आता मी म्हटलं 10 मिनटं ते 2-4 दिवस म्हटलं आणि अरे अजून कसं होत नाही, अजून कसं होत नाही, असं आपण मनातल्या मनात म्हणत आता डाऊट घेतो तिथे सगळा गोंधळ होतो. जेव्हा तुम्ही डाऊट घेता तेव्हा ती शक्ती काम करत नाही. मग तुम्हाला गरज आहे ते म्हणायचं आहे रोज 10 मिनटं, सकाळी 10 मिनटं, रात्री 10 मिनटं आणि विसरून जायचं आहे. त्याबद्दल काही विचार करायचा नाही. आला विचार तरी दुसऱ्या कुठला तरी विचार करायचा आणि इग्नोर करायचं, पूर्णपणे विसरून जायचं आहे. मग ती शक्ती आपोआप काम करते. जेव्हा तुम्ही ते विसरून जाता तेव्हा ती शक्ती काम करते. कारण इथे पॉझिटिव्ह विचाराचं महत्त्व जास्त आहे. तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा आपोआप ते काम करायला लागतं आणि तुमचा एक स्वभाव पण तसा तयार होतो. म्हणजे समजा दुसरा पण फायदा म्हणजे तुमचा स्वभाव त्याप्रमाणे तयार होतो आणि त्याचा फायदा तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह विचारवाले होता, सकारात्मक विचारवाले होता, तेव्हा ऑटोमॅटिकली त्या विचारांचा म्हणजे नेगेटिव्ह विचारांचा, नकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. आज आपण बोलतो बराच